असंच एके दिवशी लक्ष्मीची सासू अंगणात बसलेली असते. तेव्हा गावातील काही बायका त्यांच्यातील एका महिलेच्या भावाच्या लग्नाची शिदोरी द्यायला येतात. शिदोरी देऊन झाल्यावर जाता जाता ती महिला म्हणते की तुमच्या सुनाला मूल होणार नाही अशी गावात चर्चा चालू आहे. पुढे आपण पाहतो की लक्ष्मी दारात झाडू मारत असते. तेव्हाच तिचं लक्ष अंगणातील झुल्याकडे जातं, जिथे एक लहान बाळ झुल्यासोबत खेळत असतं. लक्ष्मी त्या बाळाला उचलून घेते, तेवढ्यातच त्या बाळाची आई तिथे येते आणि लक्ष्मीने तिचं मूल उचलून घेतल्यामुळे लक्ष्मीशी भांडण करायला लागते. हे भांडण पाहून लक्ष्मीची सासू देखील लक्ष्मीलाच मारायला लागते. कारण ती बाई लक्ष्मीच्या सासूला म्हणते की कुदळा काकू तुझ्या वांजुट्या सुनाला सांगून ठेव, स्वतःचा वंश बुडवला ते बुडवला, दुसऱ्याचा वंश बुडवायला उठली. लक्ष्मीच्या सासूला हे सहन होत नाही आणि ती लक्ष्मीला मारायला लागते आणि ताकीद देते की खबरदार इथून पुढे तू कुणाच्या मुलाला हात लावशील तर. यानंतर लक्ष्मीची सासू प्रदीपला तार करून बोलवून घेते. प्रदीप घरी आल्यावर त्याच्या आईला बोलवण्याचे कारण विचारतो. तर त्याची आई त्याला सांगते की लक्ष्मी वांजुटे आहे, तिला मूल होऊच शकत नाही. प्रदीप त्याच्या आईला म्हणतो तसं काही नाहीये, लक्ष्मीला मूल होऊ शकतं, पण मूल होताच ती मरेल. प्रदीपची आई प्रदीपला म्हणते मुलाला जन्म देताना लक्ष्मी मेली तर मरू देत, तू दुसरं लग्न करू शकतोस. तिथेच खिडकीतून लक्ष्मी या दोघांचा संवाद ऐकत असते. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती घरात जाते.